नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका मस्त रेसिपीसोबत. तर आज आपण मस्त पोह्याचा एक वेगळा प्रकार पाहतोय. अगदी आपण नेहमी कांदा पोहे वगैरे बनवतो ना, तर आज आपण बनवणार आहोत बटाटा पोहे. तर खूप छान लागतात चवीला, नक्की ट्राय करा. तर रेसिपी पाहण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूयात. तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. अगदी सोपी पद्धत आहे, जसं आपण कांदा पोहे करतो अगदी त्याच पद्धतीने करायचं आहे. इथे मी असं ना बटाट्याची साल काढून अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतल्यात. हे पाहू शकते या पद्धतीने, जेणेकरून काय होईल, त्याच्यामध्ये तेल टाकलं ना की लगेच त्याच्यामध्ये तळल्या जातील. तर याच्यामध्ये गरजेनुसार तेल घातलं मी आणि आपल्याला काय करायचं आहे, 1-2-3 मिनटं तेलामध्येच असं परतून घ्यायचं आहे. खूप छान असं लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचं. खूप मस्त लागतात. तर आपण परतून घेऊयात. तर बरेच प्रकार आहेत म्हणजे पोहे बनवण्याचे, दडपी पोहे, कांदा पोहे वगैरे वगैरे. कोणी कसं बनवतं तर या पद्धतीने सुद्धा नक्की ट्राय करा. तर हे पाहू शकता, बटाटा असं थोडंसं लालसर झालं ना, त्यामध्येच आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे. शेंगदाणे पण असं तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे. शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले होते, त्यामुळे मी अगोदर नाही घातले, त्याच्यामुळे मी नंतर घातले की थोडंसं क्रिस्पीपणा अजून येण्यासाठी. तर छानपैकी असं लालसर झालेलं आहे, पाहू शकता आपण. याला आता कढईमधून काढून घेऊयात आणि ऑलरेडी मी पोहे भिजत घातलेले आहेत. तर पोहे भिजत घालताना काय करायचं, 1-2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे. चांगलं पाणी निथळण्यासाठी ठेवायचं. छान असे मस्त भिजतात आणि मोकळे सुटसुटीत होतात. तर आपण आता हे काढून घेऊयात. तर काढून झालं की त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं अजून, आणि मोहरी घालून घ्यायची, जिरे घालून घ्यायची, आणि आपण थोडंसं कांदा पण घालणार आहोत यामध्ये, बारीक कट केलेला. तर इथे बारीक कट केलेला कांदा घातला आहे मी. कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे जेव्हा तुम्ही बटाटा पोहे बनवणार तेव्हा. तर म्हटलं थोडंसं अजून चव छान लागेल, त्यामुळे मी कांदा पण घातला. बारीक चिरलेली मिरचीसुद्धा घालून घेतली. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा भरपूर सारा असा, फ्रेश घालायचा, म्हणजे पोह्याला टेस्ट खूप छान लागते. तर हे छानपैकी आता तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर थोडंसं परतून झालं ना, मग नंतर आपल्याला याच्यामध्ये हळद पावडर घालायची थोडी, किंवा तुम्ही पोहे भिजवल्यानंतर सुद्धा घालू शकता. तर थोडीशी मी हळद पावडर घातलेली आहे आणि छानपैकी याच्यामध्ये आता मिक्स करायची. तर म्हटल्याप्रमाणे मी अगोदरच पोहे भिजत घातले होते आणि त्यामध्ये हे बटाटा वगैरे ते काढून घेतलं होतं. तर ते छान असं हाताने मिक्स केलं अगोदर, आणि आता ते याच्यामध्ये कढईमध्ये घालते. छान असे मोकळे मोकळे झालेत, पाहू शकता. तर पोहे करताना काहींचा डिचका होतो, तर खूप पाणी जास्त होतं कधी कधी, त्यामुळे डिचका होतो. तर आता चवीनुसार मीठ घालूयात. काय करायचं, डिचका न होण्यासाठी पोहे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि अगदी चाळणीमध्ये ठेवायचे, म्हणजे छान असं ते पाणी निथळून जातं. आणि तर 1-2 मिनटानंतर हाताने असं हलवून घ्यायचं, म्हणजे पोहे मोकळे मोकळे होतात. तर आता हे आपल्याला एक 5 ते 6 मिनटं असंच हलवून घ्यायचं आहे, म्हणजे गरम करून घ्यायचं आहे मिक्स होईपर्यंत सगळं. तर हे पाहू शकता, छान असं मिक्स झालं आहे आणि मस्त असा कलर आला आहे आपल्या पोह्याला. तर इथे आता पोहे आपले रेडी झालेले आहेत. कोथिंबीर घालायची चवीनुसार आणि मस्त सर्व करण्यासाठी घ्यायचं. तर सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे आपले पोहे असतो सकाळच्या ब्रेकफास्टसाठी करण्यासाठी. तर नक्की ट्राय करा या पद्धतीने, खूप आवडेल सगळ्यांना. आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया असेच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.